साठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचभाऊ कडू यांच्या माध्यमातून महाएल्गार पुकारण्यात आलेला आहे। आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे आणि आंदोलक या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी यवतमाळ हायवेवरती आहेत सध्या आणि इथून नागपूरला बचभाऊ कडूंच्या कर्जमाफीच्या महाएल्गार मेळाव्यासाठी जातात आपण पाहतो। आता आपण सर्वप्रथम बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा कुठून आलात? आम्ही दिग्रस तालुका सिरकोटा खेड्यामधून आलेलो आहोत। आम्ही भरपूर वर्षापासून बच्चूभाऊचं एवढं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो। त्यांनी पैदल वारी त्यानं यात्रा काढलेली होती, आमच्या गावामधून पण आले होते ते। त्यांनी याचं मनापासून एवढं शेतकऱ्यासाठी पहिलेपासून ज्यावेळेस ते नाही का संसदेत बोलणारा एकच मंत्री होता आत्तापर्यंत, ते एक नंबर माणूस आहे आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी। त्याबद्दल त्यांचा खूप आभार मानतो। आम्ही 7-12 कोरा झाला पाहिजे अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो। सरकारला पण त्या हात जोडून विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं भवितव्य पाहू नये। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय प्रहार। नक्कीच पाहतोय इतर शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा बचभाऊ कडूंच्या एल्गार मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। अखिल भारतीय किसान सभेचे काही कार्यकर्ते आहेत। दादा काय सांगाल, बचभाऊ कडूंच्या या महाएल्गार मेळाव्यासाठी आणि कर्जमाफीसाठी तुम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहात? महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला असताना हे फडणवीस सरकार एखाद्या मेलेल्या अजगरासारखं इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची सत्व परीक्षा पाहत आहे। वास्तविक पाहता निवडणुकीपूर्वी इथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी हमीभावाचं आश्वासन दिलं होतं, परंतु आज हे सरकार या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊन केवळ राजकारण करून यांचं पोट भरण्याचं काम करत आहे। शेतकऱ्याला अधिक उद्ध्वस्त करण्याचं काम हे भाजपा सरकार करत आहे। म्हणून यांना यांच्या आश्वासनाची आठवण करून देऊन जर यांनी कर्जमाफी करत नसेल तर आज आम्ही जे लोक रस्त्यावर आलो आहोत, उद्या यांच्या कॅबिनमध्ये जाऊन यांच्या डोक्याच्या केसाला धरून आम्ही आमचं कर्जमाफी का करणार नाही असा प्रश्नसुद्धा या देशातला या महाराष्ट्राला शेतकरी आम्ही विचारण्याची मानसिकतेत इथपर्यंत आलेलो आहोत। नक्कीच आपण अजून काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, बचभाऊ कडूंच्या मेळाव्यासाठी तुम्ही जात आहात। बचभाऊ आता वर्धा येथून पुढे निघाले तर आणि आजपासून ते आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न महत्त्वाचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे आश्वासन दिलं होतं त्याबद्दल काय सांगाल? आता आमचा त्यांना बचूभाऊंना पूर्ण पाठिंबा आहे। आमची एकच मागणी आहे, मुळात कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याला हमीभाव भेटलाच पाहिजे। कारण आता आम्ही ते जुने शेतकरी नाही, ते आमचे बापदादे फासे घेतले, औषधे पिले। आता ह्या सरकारच्या छाताडावर पाय देऊन मुंडके मोडण्याची ताकद ह्या शेतकऱ्यात आहे बघा। शेतकरी संघटनेचा नक्कीच आपण पाहतो अजून काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। दादा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे। आता तुम्ही काय सांगाल, एकंदरीत दादांना हा पाठिंबा देण्यासाठी जातात? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न खूप मोठा आहे। सगळ्यात पहिलं तर असं तुम्हाला विनंती आहे की कर्जमाफी नसून कर्जमुक्ती हवी आहे। माफी ही गुन्हेगाराला दिली जाते। आमचं सरकारकडनं येणं आहे 5,328 रुपये सोयाबीनचा हमीभाव सरकारने घोषित केला आहे। 3,500 रुपयांनी 3,000 रुपयांनी सोयाबीन आम्ही विकून आलो आहे। क्विंटलाला 2,500 रुपये आमची लूट झालेली आहे। ज्या सरकारनं लुटलं त्याचं कर्ज आमचं देणं फिटलेलं आहे। आम्ही कर्ज देणं लागत नाही आहे आणि सरकार जर आमच्यावर बलप्रयोग करणार असेल तर एक दिवस हा शेतकरी, शेतमजूर, विस्थापित माणूस सरकार उलथवून फेकेल। याच्यात काही नवीन त्यांना म्हणजे संभ्रमात राहायची गरज नाही आहे। कोणत्याही परिस्थितीत कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही आहोत। कर्जमुक्ती आमचा अधिकार आहे, हमीभाव आमचा अधिकार आहे आणि हे आता आम्ही कितीही दिवस लागोत बच्चूभाऊच्या आम्ही सोबत आहे आणि आम्ही लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत राहणार आहोत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणत आहेत की आम्ही बचभाऊ कडूंना भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं, परंतु ते आले नाहीत, त्यामुळे बचभाऊ कडूंचं हे वागणं हे बरं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। महात्मा फुलेंनी म्हणलं होतं की एकदा इंग्रज सरकारला विचारलं होतं की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, तर त्या बावनकुळेंना म्हणा की तुमची कुळं 2-4 वाढवा लागलं तर 60-62 करून घ्या, आमचा काही विरोध नाही आहे, पण त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? किती वर्षापासून शेतकरी लढतोय, काय अवस्था आहे,
10,000 रुपये 10,500 रुपये कापसाचा उत्पादन खर्च आहे. हे राज्याचं कृषी मूल्य आयोग सरकारला सांगतं आहे. 7,077 रुपये उत्पादन खर्च आहे सोयाबीनचा 2024-25चा. राज्याचं कृषी मूल्य आयोग सरकारला सांगतं आहे. 50% नफा देऊ या देशाच्या पंतप्रधानानं घोषित केलं आहे. याचा अर्थ सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,000 रुपये, 50% नफा म्हणजे 3,500 रुपये, 11,000 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे हे देशाच्या पंतप्रधानानं सांगितलं आहे. 16,000 रुपये क्विंटल कापसाचा भाव मिळेल पंतप्रधानांचं वाक्य आहे. आणि तुमचे बावनकुळे साहेब हे पंतप्रधानाच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे. 2 गुणी उत्पन्न करणारा पंतप्रधान 1.5 पट उत्पन्न करणारा तरी त्यांचं दिलेलं आश्वासन आहे. आणि 6,000 रुपये क्विंटलने आम्ही कापूस विकून येतोय. आम्हाला रडण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आता अश्रू उरलेले नाहीत. रडायचं नाही, आता तू लढायचं आहे. शेतकऱ्यांचं एकच मत आहे, लढायचं नाही, तू आता लढायचं आहे. डोळ्यात आता पाणी येणार नाही, अश्रू येणार नाही, आता फक्त रगत उतरलंय आमच्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे की बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन मागे घ्यावं, आम्ही कर्जमाफीचं याच्यावरती समिती तयार केलेली आहे आणि ती समिती अभ्यास करते. भीक नको आहेत आम्हाला. आम्ही भीक घेणारी लोक नाही आहेत, आम्ही दाता आहोत, शेतकरी आहे. ढोरं चोरं पाखरं भिकाऱ्यापासून सगळ्या इंडस्ट्रीजपर्यंत सगळ्यांना पोचणारी अवलाद आमची आहे. आम्हाला भीक नको आहे. कर्ज माफी मागत नाही आम्ही, कर्जमुक्ती हवी आहे. आणि ती शासनाच्या लुटीमुळे गेल्या 70 वर्षापासून शासन -72% सबसिडी देतं आहे. 100 रुपयाच्या मालाला 28 रुपये येतात साहेब, 72 रुपये माझे सरकारकडे आहेत. 5 लाख रुपयाचा माल जर मी दरवर्षी विकत असेल तर 5 लाख रुपये सरकारकडनं येणं आहे. मी गेल्या 20-25 वर्षापर्यंत मी स्वतः शेती करतो. माझे सरकारकडनं 2 कोटी रुपये येणार आहेत. माझ्याकडे 2 लाख रुपये कर्ज आहे. सन्माननीय सरकारने 2 कोटीतनं 2 लाख घ्यावेत, 1,98,00,000 रुपये मला वापस द्यावेत. नाहीतर ती खुर्ची खाली करावी लागणार आहे. कारण त्यांना तिची आता आठवण करून द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा राष्ट्रकवी म्हणाले होते की 2 राह समय के रथ के घर घर नाद सुनो, ये खाली करो के सिंहासन खाली करो के जनता आती है. आता ही जनता निघालेली आहे. तो कोणी फडणवीस असेल, 40 असेल, 60 होऊ दे, पण ती खुर्ची आता त्याला खाली करावी लागणार आहे. कारण या देशातला शेतकरी आता जागा झाला आहे. नक्कीच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतोय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचा सुद्धा बच्चूभाऊ कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. याचबरोबर आपण पाहतोय मराठा आरक्षणामध्ये सक्रिय असलेले आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय असलेले तानाजी भोसले सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत बच्चूभाऊ कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तुम्ही या महाएल्गार सभेसाठी जात आहेत? मी महाएल्गार सभेसाठी मी नाही, आम्ही जात आहोत. आणि आम्ही शेकड्यात नाहीत, हजारोत नाहीत, तर लाखोत आहोत. माझ्या वसमत तालुक्यातून कमीत कमी आजच्या दिनांकाला 3,000 लोक नागपूरच्या सभेसाठी उपस्थित राहतील. माझ्या हिंगोलीमध्ये तीच अवस्था आहे, कळमनुरीमध्ये पण तीच अवस्था आहे. मडे झाकून या कधी ती पेरणी, तुकारामाचा अभंग आहे शेतकऱ्याचं वर्णन करताना. आमच्या घरामध्ये जर मडं असलं आणि पेरणीचा वखत आला तर शेतकऱ्यानं पहिले चाडावर मूठ ठेवली आणि पेरणीला प्राधान्य दिलं आणि या जगाला जगवलं. 1 दाणा काळ्या जमिनीत टाकून 1000 दाण्याचं कणीस पिकवणाऱ्या माझ्या बापावर कर्जमुक्ती मागण्याची ही वेळ या सरकारी धोरणांनी आलेली आहे, या सगळ्या सरकारांनी आणलेली आहे. आणि म्हणून आज आम्हाला कर्जमुक्ती झाली पाहिजे, नाहीतर यांचं सिंहासन पालथं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नक्कीच आपण मित्रांनो या ठिकाणी पाहतो विविध शेतकरी संघटना असतील, विविध शेतकरी नेते असतील आणि मराठा आरक्षणामधले काही कार्यकर्ते पदाधिकारी मराठा बांधव असतील यांच्या माध्यमातून आणि आपले सर्वसामान्य विजय असो, अखिल भारतीय किसान सभेचा विजय असो. शेतकऱ्यांना फसवणारे फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा. वरना कुर्सी खाली करना होगा, करना होगा, करना होगा. फडणवीस सरकार होश में आओ. जातीसाठी आधी गेलो जातीसाठी, आता लढतो मातीसाठी. मातीसाठी.
नक्कीच आपण पाहतोय विविध शेतकरी संघटना, शेतकरी नेते, मराठा बांधव आणि संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर या ठिकाणी रवाना होत आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं जे ही न्यूज किंवा जे मीडियावर बघत असेल त्यांनी नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये आपण असेच बचभाऊ कडूंना सर्वांनी पाठिंबा द्यावा अशीच विनंती आहे। कॅमेरा पर्सन समित ज्ञानेश्वर सवणकर, यवतमाळ।